नमस्कार श्रोते हो आजपासून तुम्ही ऐकणार आहात छाया बेले यांची कादंबरी फरफट. ही कादंबरी मला चॅनलवर वाचण्यासाठी सुचवली याबद्दल मी माझे बालमित्र प्रख्यात साहित्यिक सुरेश पाटोळे यांचे मनापासून आभार मानतो. श्रोते सुरेश पाटोळेंच्याही काही कादंबरी येत्या काळात आपल्याला आपल्या चॅनलवरनं ऐकायला मिळणार आहेतच. तर ही कादंबरी सुचवल्याबद्दल पाटोळे सरांचे मनापासून आभार. ही कादंबरी चॅनलवर वाचण्यासाठी मला परवानगी दिली त्याबद्दल लेखिका छाया बेले यांचेही मनःपूर्वक आभार. आणि कादंबरी ज्यांनी प्रकाशित केली ते यशोदीप पब्लिकेशन्स पुणेचे प्रकाशक श्री निखिल लंभाते आणि प्राध्यापिका रुपालीताई अवचरे यांचेही मी मनापासून आभार मानतो. आणि श्रोते तुम्हाला एक विनंती करतो, तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात छाया बेले लिखित फरफट भाग पहिला. वाडी हे गंथडीचं सुपीक गाव. शिवार गावाभोवती मळे. एकूणात गाव सुखात गुण्यागोविंदानं नांदत होतं. वेशीबाहेर मांगवाडा वाळीत टाकल्यावानी आपलं दैन्य सोबत घेऊन गावकऱ्यांच्या दयेवर शिळ्या पाक्या तुकड्यावर तोही सुखात होता. गावात महार नव्हते त्यामुळं मांकी आणि महारकी मांगांनाच करावी लागायची. मांगवाड्यातील लोक हे काम वाटून घेऊन करायचे, त्यावरच त्यांचं जीवन होतं. तो रजाकाराचा काळ होता. घोडे दिसले की लोक गावातनं पसारवायचे. काही बामणाच्या माळावर तर काही पाटलाच्या शेरीत उसात लपून बसायचे. थोरा मोठ्यांच्या घरातून ते लोक सगळं लुटून न्यायचे. मांगवाड्यात लुटून नेण्यासारखं काही नसायचं. ते बिचारे आपला लाखमोलाचा जीव लपवायच्या काळजीत असायचे. आज सगळा गाव ओस पडल्यासारखा दिसत होता. गावात चिटपाखरू नव्हतं. एक दिवस गावात 2 घोडे आले. त्यावर भगुल्यावानी टोप्या घातलेले जवान होते. पाठीवर बंदुका, कमरेला तलवारी. जवान गावातून फिरत मांगवाड्याजवळ आले. हावळ आली की घरं ओस पडायची. तसाच मांगवाडा आजही ओस पडला होता. मुक्ताईच्या हनुमंताशिवाय मांगवाड्यात दुसरं कोणीही नव्हतं. हनुमंता धीट स्वभावाचा होता. हनुमंता घोड्याजवळ जाऊन जय हिंद म्हणाला. दोन्ही जवान एकमेकांकडे बघू लागले. मग दोघंही घोड्यावरनं खाली उतरले. आता आपलं काय होईल असा विचार क्षणभर हनुमंताच्या मनात येऊन गेला. त्यातील एका जवानानं हनुमंताच्या पाठीवर थाप मारून शाब्बासकी दिली आणि कमरेची तलवार काढून हनुमंताच्या हाती दिली. हे घे तुझ्या बहादुरीचं बक्षीस. हनुमंतानं तलवार हातात घेऊन त्या दोघा जवानांना नमस्कार केला. ते दोघं जवान आले तसे रुबाबात निघून गेले. हनुमंता बराच वेळ त्या घोड्याकडे बघत उभा होता. बऱ्याच वेळानं तलवार घेऊन घरात गेला. उतरंडीकडं खुटीला तलवार अडकवून ठेवली. घराच्या सावलीला बाज टाकून पडून राहिला. आता दिवस मावळून बराच वेळ झाला होता. चांगलाच अंधार पडला होता. मुक्ताई लेकरं सगळे बामणाच्या माळावर ठेवून त्यांच्यासाठी स्वयंपाक करून घेऊन जाण्यासाठी घरी आली. मुक्ताईला भीती कसली ते माहीत नव्हतं. आता ते काठी घेतली की झालं. गावकीच्या खळ्यावर राखण करायला एकटी जायची. सगळे लोक तिला गड्याचं काळीज आहे म्हणायचे. खळं राखायला सोबत कोणी नसल तर एकटीच चुट्टा वडत राखण करायची अशी ही कणखर म्हातारी. माईच्या काठीचा आवाज ऐकून हनुमंता बाजूवर उठून बसला. आलीस माय? आले बाप्पा. आज गावात घोडे आले होते म्हण. बरं हाय का समजा गावात? तिने धास्तावून विचारलं. तुझा लेक गावात असल्यावर गावाची कशाला चिंता करतीस? छातीवर उजवा हात मारत हनुमंता बोलला. उग बस. कोण नावाजी? घरचाच बावाजी. एक विचारलं तर दुसरंच सांगते.
ती वस्कन धावत बोलली, तू एकटीच का आली? सगळे कुठं आहेत? हनुमंतानं मान तिरपी करून बघत विचारलं. कोण येतं दुसरं? ही म्हणती मला भेव वाटते, ती म्हणती मला भेव वाटते. आले मॅच. ह्या निमतानं सासूला काम लावायची हाऊस तरी भागू दे म्हणून. काल गावातून आणलेल्या यस्कर पाळीच्या भाकरी आहेत दुरडीत. थोड्या थोड्या कान्या करून नेते, 4 घास खाऊन बसतील. चिमण्यावानी तोंड सुकून बसले समधी लेकरं. म्हातारीनं कमरेची चकमक काढली. एका गारगोटीवर रुई ठेवून दुसऱ्या गारगोटीनं वर टचकन मारली. चमकन ठिणगी चमकली आणि रुईनी पेट घेतला. म्हातारीनी कोपऱ्यातला थोडा पाचोळा घेऊन रुईवर ठेवला. त्यावर फुंकर मारू लागली. पाचोळ्याला जाळ लागला. तो जाळ चुलीत ठेवून त्यावर चुलीपुढील काटक्या टाकल्या. जाळ चांगलाच भडकला. भानुशावरचा दिवा घेऊन तिने दिवा लावला. घरात उजेड केला. हातात दिवा घेऊन उतरंडीच्या गाडग्यातून ज्वारी काढून कण्या भरडून लेकरांसाठी घेऊन जावं म्हणून ती उतरंडीकडे गेली. तिचं लक्ष तिथं अडकवलेल्या तलवारीकडे गेलं. मंद उजेडात ते काय चमकतंय हे तिला समजलंच नाही. म्हातारी डोळे वटारून बराच वेळ तलवारीकडं पाहत राहिली आणि अचानक एखादा भला मोठा साप अंगावर लोंबकळावा तशी म्हातारी ऊर बडवून जोरात ओरडली, हानम्या, ए हानम्या, इकडे ये. अशी का भूत बघितल्यावानी वारडलीस? सांग काय झालं ते? हनुमंता तिच्यावर खेक असला. ही काय अवदसा आणून ठेवलंस घरात? अजून काय झालं म्हणून विचारतो? ती तलवारीकडं हात करत बोलली. हनुमंता मोठमोठ्यानं हसून म्हणाला, हा अवदसा काय म्हणतेस माय? येतं बक्षीस मिळालंय तुझ्या लेकाला बहादुरीचं. ती तलवार आहे तलवार. छाती फुगवत हनुमंता बोलला. अरे ते तर दिसली मला बी, पर हे आणलंच कुठून घर बुडवायला? हनुमंतानं सगळी हकीकत बाईजवार सांगितली. जवानांनी तलवार दिल्याचं सांगितलं, पण म्हातारी काही ऐकायला तयार नव्हती. तिने घर डोक्यावर घेतलं. माय काही घर बुडत नाही, हे तर जवानाईनी स्वतःहून दिलंय मला. हनुमंता तीर मारल्यागत बोलला. लय जागीरदार लागून गेला. तुला तलवार दिल कुणी? आपल्यासारख्या गरीबाईचं काम नाही हे तलवारी ठेवायचं. पाटील पांड्याची बिगारी करून पोट भरायचं काम आहे आपलं. ही गोष्ट पाटील पांड्याच्या कानावर गेली तर गावात राहू द्यायचे नाहीत. तुला जर लईच बहादुरी दाखवायची असेल तर तुझं तू येगळं राह. ती तणतणत बोलली. लहानाचं मोठं करून तुझं भाजून दिलंय, आता तुझं तू वज्ज उचल. जा त्या इग्नाला नेऊन आधी पुरून टाक जा. तिने जवळजवळ दरडावतच म्हटलं. हनुमंताने माईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकायला तयार नव्हती. शेवटी हार मानून त्याने ती तलवार घरातच खड्डा करून पुरून टाकली. रात्रभर म्हातारीच्या तोंडाचा पट्टा मात्र सुरूच होता. हनुमंता गप्प पडून ऐकत होता. तिला काही कळतच नाही. ती तरी काय करणार आणि मी तरी कसा समजावणार तिला? असा विचार करून तो काहीच बोलला नाही. लेकरांसाठी तिने जेवणही नेलं नाही. हनुमंताला नुकताच डोळा लागला होता. पहाटेच उठून म्हातारीने पुन्हा भांडण सुरू केलं. तिच्या आवाजाने तो दचकून उठला. माय पुरे झालं की आता. रामपाऱ्यात काय लावलीस अजून? तू म्हणलीस म्हणून पुरून बी टाकली तलवार. पुरून टाकली म्हणजे काय लई उपकार केलं का माझ्यावर? उद्या अजून काय भानगड करशील आणि माझं घर बुडवशील. आजच तू तुझं येगळं राहा, माझ्या घरात पाऊल टाकू नको. म्हातारीनं घरातून एक खापराचा तवा आणला, उखंड्यावर नेऊन ठेवला. ती तुझी जागा. जागा बोटानं दाखवून टोपल्यातला कचरा उखंड्यावर टाकून म्हातारी घराकडे वळली. माय म्या तुझाच लेक हाव. तुझ्या घरात मी पाय ठेवणार नाही कधी. आणि या उखंड्यावर 2 महिन्यात घर उभं करून दाखवतो तुला. हनुमंता उठला, उखंड्याकडे निघाला. आता चांगलंच उजाडलं होतं. हळूहळू माणसांचा वावर चालू झाला होता. म्हातारी रात्री लेकरांना जेवण घेऊन गेली नव्हती. त्यामुळं भिका, त्याची बायको सकू, तुका, त्याची बायको रुकू, त्यांची लेकरं, सगुना, तिच्या 5 पोरी, सगळेजण रानातून परत आले.
हनुमंता पुढं जाऊन पोरींच्या हाताला धरून उखंड्याकडं निघाला. अहो तिकडं कुठं न्याला हो, लेकरायला भुका लागल्या असतील. सगुणा काकुळतीला येऊन बोलली. तू बी इकडंच ये, आता ते आपलं घर नाही. यांचं काय बी कळत नाही मला. असं म्हणून सगुणा घराकडे निघाली. ए सगुणे, घरात पाय टाकायचा नाही, त्या उकंड्यावर जागा आहे तुझी, जा तिकडं. सगुणाला घराकडे येताना बघून म्हातारी तिच्यावर ओरडली. तुला सांगितलं नव्हतं का तिकडं जायचं नाही म्हणून? मेंढीवानी मान खाली घालून निघाली. नवऱ्याचं सासूचं हे काय चाललंय तिला काहीच कळत नव्हतं. चल ये इकडं. सगुणा माघारी फिरली. हनुमंता उभ्या असलेल्या ठिकाणी जाऊन ती उभी राहिली. काय झालं व तुम्हा माय लेकरात? आम्हाला इथं आणून का उभं केलंय? सगुणानं काहीच न कळल्यागत विचारलं. मायनं आपल्याला ही जागा दिली, आता आपण इथंच राहायचं. बाबा, इथं उकंड्याव कसं राहायचं? कचरी, धोंडी, कोंडी, लक्ष्मी सगळ्याजणी एकदम ओरडल्या. तुमचा बाप तुमची माय जिथं राहील तिथंच राहाल का दुसरीकडे राहणार आहे तुम्ही? चला तुराट्या घ्या हातात, जागा निर्मळ करूत, त्यांनी बजावलं. बापाचे शब्द ऐकून पोरींनी सरपणाच्या ढिगाऱ्यावरच्या तुराट्या हातात घेतल्या आणि जागा झाडायला सुरुवात केली. सगुणा शेजारच्या हिरामणच्या दारातलं शेणाचं टोपलं आणून कचरा भरायला लागली. धाकटी कोंडी आणि लक्षी माय भूक लागली म्हणून रडू लागल्या. सगळ्यांच्याच पोटात भुकेनं आगडोंब केला होता. केरा, कचरी, धोंडी थोड्या कळत्या असल्यानं बापाचं बोलणं ऐकून कामाला लागल्या होत्या. बघता बघता उखंड्या जागा स्वच्छ झाली. दिवस डोक्यावर आला होता. हनुमंता गावात जाऊन 4 घरं मागून भाकरी घेऊन आला. सोबतच पराठ्याचे 2 ताटवे घेऊन आला. बापानं काहीतरी आणल्याचं बघून पोरी बापाभोवती गोळा झाल्या. लिंबाच्या झाडाच्या सावलीला बसून हनुमंतानं रुमालाचं गठुडं सोडलं. भाकरी बघून पोरी खुश झाल्या. सगुणानं हनुमंता गावातून येऊस्तवर हिरामाईच्या घरून एक गाडगं घेऊन विहिरीवरून पाणी आणून ठेवलं होतं. सगळ्यांनी हातावर भाकरी घेऊन पोटाची आग शांत केली. 4 घास पोटात गेल्यानं पोरी समाधानानं खेळू लागल्या. झाडावरचे कावळे चिमण्या मोजत तिथंच पहुडल्या. सगळ्यांना जेवू घालून उरलेले तुकडे समोर घेऊन सगुणा बसली. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र माईवरचा राग आपल्यावर निघल या भीतीने ती काहीच बोलली नाही. हनुमंतानं जेवण आटोपून गाडग्यातलं पाणी घशात ओतलं, रुमाल खांद्यावर टाकला, काही न बोलता निघून गेला. हळूहळू हनुमंताला वेगळं काढल्याची खबर सगळ्या मांगवाड्यात पसरली. आयाबाया सगुणाकडे येऊन जात होत्या. कोणी चिल्ल्या पिल्ल्याला उघड्यावर बशिवलं म्हणून हळहळ करत होत्या, तर कोणी हे कशामुळं झालं म्हणून अंदरकी बात जाणून घेण्याचा प्रयत्न करत होत्या. मुक्ताईच्या फटकळ स्वभावामुळं तिचं बऱ्याच जणींबरोबर बिनसलेलंच होतं. त्या येऊन तिला शिव्या देऊन मनातली भडास काढत होत्या. बऱ्याच वेळानं हनुमंता डोक्यावर लाकडं घेऊन आला. नवरा घरासाठी लाकडं गोळा करतोय हे सगुणानं समजून घेतलं. मडक्यातलं पाणी पिऊन पुन्हा तो जायला निघाला. जरा ऊन तरी कमी होऊ द्या, बसा सावलीत. सगुणा बोलली, पण तो काही न बोलता निघून गेला. दिवस मावळूस तर त्यानं धारणासाठी लाकडं वासे गोळा केले. दिवसभर काम करून पोटात भुकेनं आग पडली होती. गावातून भाकरी मागून आणल्याशिवाय पर्याय नव्हता. एका खापरट्या तव्याशिवाय माईनं काहीही दिलेलं नव्हतं. हनुमंतानं गावातून भाकरी मागून आणल्या. सगळे मिळून जेवण करून झाडाखाली झोपी गेले. हिरामाईची झोपडी शेजारीच होती. हनुमंता, माझ्या घरात झोपू दे लेकरायला, उकंड्याव कशाला, ही चुकिड्याचं भेव असतंय, हिरामाई म्हणाली. नको माय, राहू दे. माईनंच पोटात जागा नाही दिली तर कुठं जावं? देवाची राखण आहे. तू विचारलीस तेच उपकार झाले. हनुमंता हात जोडत तिला म्हणाला. हनुमंता ऐकणार नाही हे हिरामाईला माहिती होतं. मायलेकरं उखंड्यावर झोपलेले बघून तिला राहावलं नाही. हिरामाईचं बोलणं भिकाच्या कानावर गेलं. त्यालाही वाटलं
खरंच लेकरांना काही झालं तर? त्यापेक्षा त्यांना घरात झोपवलेलं बरं. भिका मुक्ताईला म्हणाला, माय, लेकराईला तर घरात घेऊन झोपू दे. तुला का पोळका सुटला एवढा? तू बी झोप जा तिकडंच. कार्टी असतं आहेत. काही झालं तर काय वंश बुडणार आहे वय? खायला काळान भुईला भार. मुक्ताईचं हे बोलणं ऐकून घरातल्या सर्वांनाच वाईट वाटलं, मात्र तिला विरोध करण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. लुगड्याचं अंथरूण करून धोतर पांघरून सगुणानं लेकरांना झोपी घातली. एका बाजूला ती, दुसऱ्या बाजूला हनुमंता मध्ये लेकरं घेऊन झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच हनुमंता झोपडी तयार करायच्या कामाला लागला. दिवस मावळायच्या आत त्याने झोपडी तयार केली. वर पळसाचा वरखा घालून, उसाचं पाचट घालून झोपडी शाकारून घेतली. आपल्या हक्काच्या झोपडीचा सगुणाला आणि लेकरांना खूप आनंद झाला होता. पोरी आनंदानं नाचत होत्या, एकमेकींना अगं आपल्या बाबानं किती छान घर केलंय आपल्यासाठी असं म्हणत होत्या. सगुणाच्या चेहऱ्यावरनं आनंद ओसंडून वाहत होता. तुमच्यासाठी मी 2 महिन्यात माळवदाचं घर बांधणार आहे, तवर राहावा झोपडीत. हनुमंता जिद्दीला पेटल्यागत बोलला. न गं बाबा, माळवदाचं घर हे चांगलं आहे, हिरव्यागार पानाचं. आपल्या घरावर चिमण्या कावळे खोपी करतीन. धोंडी निरागसपणे बोलली. तिचं बोलणं ऐकून सगळेजण हसायला लागले. तिला हसण्याचं कारण काही कळत नव्हतं. दिल्या शब्दाप्रमाणे हनुमंतानं 2 महिन्यात माळवदाचं घर उभं केलं. सगुणाचे बाळणपणाचे दिवस जवळ आले होते. एक दिवस रानातच सगुणाचं पोट दुखायला लागलं. घरी आल्यावर ती बाळंत झाली. मुलगा झाला. हनुमंत आणि सगुणाला खूप आनंद झाला. हनुमंतानं सगळ्या गावाला गूळ वाटला. दोघा नवरा बायकोला आभाळ ठेंगणं झालं होतं. कचरी आता 8 वर्षांची झाली होती. कोंडी 6 वर्षाची. मग धोंडी, लक्षी. उन्हाळ्याचं झाडाखाली सगळ्या बहिणी, भिकाची कमळी, अजून मांगवाड्यातल्या 4-5 पोरी चिंचोके खेळत बसल्या होत्या. सगुणा पोराला मांडीवर घेऊन खळं झाडून आणलेलं मातेरं पाखडत होती. हनुमंता दारात बसून पोरींचा खेळ पाहत होता. आपल्या लेकी लग्नाला आले आहेत, पाहुणे बघायला सुरुवात करा. हनुमंताकडे बघत ती हसत म्हणाली, अगं माझ्या पोरींसारख्या पोरी आसपास 5 क्वासात नाहीत. तवा माझ्या पोरींसाठी पाहुणे घर चालून येतील बघ. तू त्याची चिंता करू नको. हिरामाय सुंभ वळण्यासाठी शिंदीचे फडे आणि फड्याचे काटे झटकण्यासाठी एक लाकूड घेऊन लिंबाच्या झाडाखाली येऊन बसली. अगं सगुणा, जायचं नाही वय माहेराला? तिने फड हातात घेत विचारलं. नाही व आत्या, आत्ताच माय बाळातपण करून गेली, अजून माहेराला कशाला जाऊ? सगुणाने तिला उत्तर दिलं. अगं भावाच्या वटीत खोवळे घालायचं निघालंय ग. सगळ्या बाया चालल्यात. म्या बी जाणार हा उद्या. आजच जाणार होते. पाटलींची बाज तुटली आहे म्हण. आज सूप बळून बाज येऊन द्यायला सांगितलंय पाटलानं, म्हणून राहिले. खोवळे घातले नाही तर 3 वर्ष भावाचं तोंड बघून लागतंय. हिरामाय फडावर लाकूड मारत बोलली. काय काय न्यावं लागतंय वा आत्या? सगुणाने सहज विचारलं. अगं आपण खोवळे 5, भावाला दस्ती टोपी घेऊन जायचं, तिकडून भावानं लुगडं करायचं निघालंय. फडाचे काटे झटकून तिने हातातलं फड बाजूला ठेवत सांगितलं. माय, हे नक्कीच दुकानदाराने नाही तर बहिणींनी काढला असन बघ. हनुमंता बोलला. त्याच्या बोलण्यावर तिघही हसू लागले. कुणं काढलंय की बाबा, करावं तर लागतंय. हिरामाय दुसरा फड हातात घेत बोलली. म्या बी जाऊ का व? सगुणा बारीक तोंड करत म्हणाली. अगं लेकरू लहान आहे की आपलं, तुला जायला कसं जमल? 5 कोस बुही चालावं लागल. हनुमंता आवाज उंचावत बोलला. लेकराला डालीत घेऊन जाते. एकुलती एक बहीण असून आली नाही म्हणत्याला भाऊजाया. सगुणानं आपली सल सांगितली. जाऊन ये. हनुमंतानं होकार दिला. मला आणून द्या समद. सगुणानं फरमान सोडलं. बरं, उद्या शिरोळ्याच्या बाजारातून समजा आणून देतो तुला. काय काय लागतंय ते. परवा दिवशी जातो. हनुमंतानं संमती दिली.
दुसऱ्या दिवशी शिरोळ्याच्या बाजारातनं हनुमंतानं खोवळे, दस्त्या, टोपल्या लेकरासाठी एक नवी डाल घेऊन आला. उद्या पहाटच कामावर, मी तुला सोडून येतो, हनुमंता म्हणाला. सगुणा पहाटे लवकर उठली, वतलाला जाळ घातला, पोरींना आणि बाळाला आंघोळ घातली, चुलीवर कण्या शिजायला ठेवल्या, हनुमंतासाठी 2 भाकरी टाकल्या. हनुमंतानं चिंचेचं फूल ओरबडून आणलं होतं, त्यातच थोडं ज्वारीचं पीठ कालवून कढी केली. पोरींना हनुमंताला जेवू घातली. सगळ्यांचं झाल्यावर तिनेही जेवण केलं. हिरामाईला घराकडं लक्ष ठेवायला सांगून सगुणा हनुमंता लेकरं घेऊन सगुणाच्या माहेरी निघाले. सगुणानं बाळाला डालीत घेतलं, वरून एक कपडा पांघरला, डाळ डोक्यावर घेतली. हनुमंतानं लक्षीला खांद्यावर उचलून घेतलं, हातात सामानाचं गठुडं घेतलं. दिवसाबरोबर यांचाही प्रवास सुरू झाला. त्यांना सुगावला पोचायला जेवण येळच झाली. सगुणाच्या माईनं लेकरावरनं भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला. सगळ्यांनी हातपाय धुवून जेवण केलं. सकाळी सगुणानं भावांच्या ओटीला खोवळे घातले. मोठ्या दादानं बहिणीला लुगडं चोळी, 4 पोरींना परकर पोलकं, बाळाला आंगडं टोपडं, हनुमंताला दस्ती टोपी असा बाजार करून आणला. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं जेवायला आंबरस पोळी केली. पोरी पण आजोळात येऊन खुश होत्या. मामाच्या लेकरात खेळण्यात दंग झाल्या. सगुणाची माय लेकराला मांडीवर घेत म्हणली, माझ्या सगुनीचं लय चांगलं झालं माय. 4 पोरींवर का होईना, पोरगं झालं, घराला धनी झाला, तिने मांडी हलवत म्हटलं. वय की पोरीचं गोरमेटला आता, सगुणाचा बाप मान डोलवत म्हणाला. नाही तर काय व, किती बी पोरी असल्या तरी काय कामाच्या. लहानाचं मोठं करून परक्याला दान करावं लागतंय. वरून नवरा चांगला मिळाला तर बरं, नाही तर जीवाला घोर जलंबाराचा. माय लेकराकडं बघत बोलली. माईनं बाळाला चोळून चोळून आंघोळ घातली. बाळाचं अंग गरम पडलं होतं. माईनं मिरच्या मीठ ओवाळून त्याची दृष्ट काढली, केस फिरवले. त्याचा ताप वरचेवर वाढत होता. बाळ रडू लागलं. सगुणानं तिच्या आईने सगळ्या देवांना नवस केले. धुरपतमाईच्या मरीमाईच्या पायावर घातलं, तुला कोंबडं कापीन म्हणाली. लेकराची ताप काही केल्या कमी होत नव्हती. लेकरू सारखं रडत होतं. घरातली सगळी माणसं घाबरून गेले. सगुणा आणि हनुमंताच्या जीवात जीव नव्हता. घरातील सगळे कोणीही सांगितलेले सगळे उपाय करत होते, ताप काही केल्या उतरत नव्हता. 4-5 दिवस असेच गेले. लेकरू मलूल होऊन पडलं होतं. दूधही पित नव्हतं, सारखं रडत होतं. सगुणा त्याला मांडीवर घेऊन बसली होती. बाळानं अचानक डोळे पांढरे केले आणि डोळे मिटले, ते पुन्हा उघडलेच नाहीत. रडण्याचा एकच गलका झाला. सगुणा हनुमंतावर आभाळ कोसळल्यागत झालं. सगुणा धाय मोकलून रडत होती, हनुमंताही हुंदके देत होता. आईवडिलांचं रडणं पाहून पोरींनी पण आक्रोश मांडला होता. सगुणाची आई तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत होती, त्याचा काही उपयोग होत नव्हता. ती ऊर बडवत मोठमोठ्यानं रडत होती. माहेरात येऊन लेकमातीचं लेकरू गेलं म्हणून मागवाडा सगळा हळहळ करत होता. तिचा आक्रोश थांबावा म्हणून लेकराची लवकर मुठमाती केली गेली. सगुणानं भुई धरली. हनुमंताही खचून गेलेला होता. श्रोते हो, हा होता पहिला भाग छाया बेले लिखित फरफट या कादंबरीचा. या पुढची गोष्ट ऐकूया उद्या. तोपर्यंत नमस्कार.